रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नामानाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नमनाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नमनाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नमनाचा गगनी घुमला दारी नमनाचा खेळ रंगला पहिला नमन झाला दुसरे बंधू चांद सूर्याला दुसरे बंधू चांद सूर्याला दुसरे बंधू चांद सूर्याला पहिला नमन झाला दुसरे बंधू चांद सूर्याला दुसरे बंधू चांद सूर्याला दुसरे बंधू चांद सूर्याला बाळ पार्वतीचा नाच चांगला दारी नामानाचा खेळ रंगला बाळ पार्वतीचा नाच चांगला दारी नामानाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नमनाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नमनाचा खेळ रंगला पाच पांडवाना पाचवे बंधू पाच पांडवाना पाचवे बंधू पाच पांडवाना मन गाव देवाना पाचवे बंधू पाच पांडवाना पाचवे बंधू पाच पांडवाना पाचवे बंधू पाच पांडवाना सहावे परशुरामाला नमिला दारी नामानाचा खेळ रंगला सहावे परशुरामाला नमिला दारी नामानाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नमनाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नमनाचा खेळ रंगला गणराया बारीक तुझी काया रंगणी नाच रे गणराया बारीक तुझी काया रंगणी नाच रे गणराया बारीक तुझी काया रंगनी नाच रे गणराया बारीक तुझी काया रंगनी नाच रे शिव पार्वतीची अपार तुझवर माया रंगणी नाच रे शिव पार्वतीची अपार तुझवर माया रंगणी नाच रे पार्वती माया रंगनी नाच रे बारीक तुझी काया रंगनी नाच सत्वनामन खंडेरायाला आठवे बंधू विठुरायाला आठवे बंधू विठुरायाला आठवे बंधू विठुरायाला सत्वनामन खंडेरायाला आठवे बंधू विठुरायाला आठवे बंधू विठुरायाला आठवे बंधू विठुरायाला नवे नवनताना पूजला दारी नामानाचा खेळ रंगला नवे नवनताना पूजला दारी नामानाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नमनाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नमनाचा खेळ रंगला दारी नामानाचा खेळ रंगला दशी देवाना वाणी रमला दारी नामानाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नमनाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नमनाचा खेळ रंगला डम 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 रुवाला गळ्यात रुळती सर्पमाळा चंद्रकोर शोभे कपाळा पती पार्वतीचा शिव भोळा देव देवांचा पूजित झाला माझा बाप्पा उंदीरवाला देव देवांचा पूजित झाला माझा बाप्पा मोदकवाला देव देवाचा पूजित झाला देव बाप्पा उंदीरवाला देव देवाचा पूजित झाला माझा बाप्पा उंदीरवाला देव देवांचा पूजित झाला माझा बाप्पा उंदीरवाला देव देवांचा पूजित झाला माझा बाप्पा मोदकवाला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नामानाचा खेळ रंगला नाद मृदुंग गगनी घुमला दारी नामानाचा खेळ
ये गजासुरा ये तू गजासुरच आहेस ना हो गजासुरच आहे आपण कसं काय ओळखता मला मला सारं काही ज्ञात आहे महाबलशाली दैत्य महिषासूर त्याचा पुत्र गजासुर आहे गजासुरा तुझ्या पित्याला म्हणजे दानव सम्राट महिषासूर त्याला ब्रह्मदेव विष्णुदेव आणि दैत्यांचे आराध्यव भगवान शंकर यांनी छळ करून मारलाय माझी ओळख पटवून देणार आहे आपण कोण आणि आपण कसं काय ओळखता मला दैत्य शुक्राचार्य आहोत गजासुरा तुला तुझ्या पित्याच्या वादाचा प्रतिशोध घ्यायचा आहे गुरुदेव आपण मला त्यांचा ठाव ठिकाणा सांगा मी माझ्या विशाल पावलाखाली त्यांना किड्या मुंग्यासारख्या चिरडून मारून टाकतो गजासुरा हे काम एवढं सोपं नाही त्यासाठी तुला तपस्या करावी लागेल तपस्या काय असतं ही तपस्या गजासुरा मी तुला सर्व काही समजून सांगतो पण त्याआधी तुझं हे भव्य रूप सोडून छोटं रूप धारण कर गजासुरा तपस्या म्हणजे तुला ब्रह्मदेवाची उपासना करायला लागेल माझ्या पिताश्रींना मारण्यामध्ये ब्रह्मदेव हे सामील होते असं आपणास मला सांगितलं ना मग ब्रह्मदेव मला का वरदान देतील गजासुरा तुला माझ्यावर विश्वास ठेव तुला काही झालं तरी तुला ब्रह्मदेवाची आराधना करावीच लागेल गुरुदेव मला कष्ट सोसण्याची काहीच गरज नाही कारण जन्मजात माझ्याकडे अतुल्य बळ आहे या बळाच्या जोरावर मी सारी पृथ्वीकडून फेकून देऊ शकतो गजासुरा तुला पृथ्वीकडून फेकण्याची काहीच गरज नाही तर त्या देवांना मुळासहित उचलून फेकायचं आहे म्हणून मी सांगतो तेवढं जाईल ठीक आहे गुरुदेव सांगा मी काय करावं गजासुरा तू तुझ्या कठोर तपस्याने ब्रह्मदेवाकडे वरदान मागून घे कोणतं वरदान मागावं गुरुदेव पहिलं वरदान अमरत्व जर का असं झालं तर मला कोणाकडून हे मृत्यूचा भय नाही असंच ना गुरुदेव होय दुसरं वरदान सांगा गुरुदेव दुसरं वरदान अतुल्य बल आणि तिसरं इच्छेनुसार रूप बदलण्याची शक्ती आणि चौथं कोणतं आणि चौथं इच्छेनुसार असंख्य दान उत्पन्न करण्याची शक्ती जर का असं झालं तर मला कोणीच प्रागुत करू शकत नाही गुरुदेव मला आशीर्वाद द्या यशस्वी हो
म्हणजे आपण आहात ना ब्रह्मदेव. ब्रह्मदेव आपण फारच कठोर आहात. आपली तपस्या करता करता किती काळ लोटला हे आपणच जाणतात. आम्ही परीक्षा घेत होतो. एवढी कठोर परीक्षा, एवढी कठोर परीक्षा का? साधना जेवढी कठोर तेवढं त्याचं वरदान मोठं असतं. आईला वरदान माहिती. मग ब्रह्मदेव मला वरदान, अमर होण्याचं वरदान द्या. त्याच्या या सृष्टीत जन्माला आलेल्या जीवाला मरण हे आले अमर होण्याचं वरदान. या दोन्ही दिवसाला येत नाही आणि यानंतरही कोणाला देता येणार नाही. मग ब्रह्मदेव मला असं वरदान द्या की देव, दानव आणि मानव या कुणाच्याही हातून मरण येणार नाही. ब्रह्मदेव मला आपल्या बुद्धीची दया येते. तुमच्या बुद्धीची दया का बरं येते कोणाला? ब्रह्मदेव अखेर शब्द फिरून अमर होण्याचंच वरदान दिलं. माझे वरदान पूर्ण झालेले नाही. जरी तुझा मृत्यू देव, दानव, मानव यांच्या अशा मग ब्रह्मदेव माझंही वरदान मागून संपलेलं नाही. ब्रह्मदेव मला अतुल्य बळ प्राप्त करण्याचं आणि असंख्य दान उत्पन्न करण्याचं वरदान द्या. जेणेकरून मी माझ्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध घेईन. तुझ्या वडिलांचा त्याच्या ब्रह्मदेव आपण आम्हाला ज्ञान देऊ नका, फक्त वरदान द्या. ब्रह्मदेव मला असं वरदान द्या की जेणेकरून मी माझ्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध घेईन. ब्रह्मदेव आता आपण जाऊ शकतो. माझं वरदान मागून झालेलं आहे. सोनियाची पाऊले पडते माझी अंगणा, देव
खेळाडू श्यामल दयालकर यांच्याकडून 101 आपली साधना संपून आपल्या बेटीस येतच आहे. ते आम्हाला ज्ञात आहे. नारायण नारायण. मग आपणास हेही ज्ञात असेल आपल्या शिष्याने आपली आज्ञा न जुमानता त्याच हवे तसे वरदान मागून घेतले आहे. नारद मुनी, तुम्ही आमच्या शिष्याच्या विरोधात चित्तावतात. आम्ही दैत्य गुरु शुक्राचार्य आहोत म्हटला. नारायण नारायण. दैत्य गुरु आम्हीही ब्रह्मपुत्र नारद मुनी आहोत म्हटलं. नारायण नारायण. दैत्य गुरु जर का गजसुराचे प्राण वाचवायचे असतील तर आम्ही सांगू तसे करावे लागेल. नारद मुनी, खरोखर आम्ही आमचे हितचिंतकात सांगा कोणत्यातून होणार आहे? नारायण नारायण. दैत्य गुरु हा प्रश्न आम्हाला विचारण्याऐवजी स्वतःलाच विचारावा. म्हणजे दैत्यांचे आराध्य दैवत भगवान शंकर. नारायण नारायण. काशीच्या काही ब्राह्मणाने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महायज्ञ आरंभिला आहे. जर का गजसुराचे प्राण वाचवायचे असतील तर तो यज्ञ सफल होता का म्हणे. जर का यज्ञ सफल झाला नाही तर महादेव प्रसन्न होणारच नाही. नारायण नारायण. नारद मुनी, आम्ही समजावतो गजसुराला, आपण यावे. ठीक आहे, येतो आम्ही. नारायण नारायण. सृष्टिकर्ता ब्रह्मदेव ब्रह्मपुत्र नारायण. ओ सृष्टिकर्ता ब्रह्मदेव ब्रह्मपुत्र नारायण. काम माझे कळीचे कळीचे काम माझे कळीचे. दैत्य गुरु, मी अमर झालो अमर. हा गजासूर अमर झाला अमर. आता प्रथम देवलोक काबीज करून या त्रिभुवनावरती माझी सत्ता प्रस्थापित करतो. गजासूर भ्रमात आहेस तू अजून. असं काहीच होणार नाहीये. गजासुरा, तू अजून अमर झाला नाहीये. दत्त गुरु, देव दानव आणि मानव या कुणाच्याही हातून मरण येणार नाही असं वरदान दिलंय त्या ब्रह्मदेवानी. याचाच अर्थ मी अमर झालो ना. नाही गजासूर, ब्रह्मदेवाने वरदान देताना हे देखील सांगितलंय की तुझा मृत्यू अशा शक्तीकडे होणार आहे की जिने कामदेवावर विजय प्राप्त केला आहे. दत्त गुरु, या सृष्टीमध्ये असा कोणता जीव नाही ज्याने कामदेवावर
वरती विजय प्राप्त केलाय. सर्व जीवे काम वाचण्याच्या अधीन आहेत. नाही गजासूर, अशी एक शक्ती आहे की जिने काम देवांवर विजय प्राप्त केलाय. ती कोणती गुरुदेव? दैत्यांचे आराध्य दैवत भगवान शंकर. भगवान शंकर ते तर दैत्याचे आराध्य आहे. त्यामुळे ते आमच्यावर शस्त्र चालू शकणार नाही. आमच्याकडे या तुल्य बल आहे आणि या तुल्य बलाच्या जोरावर मी माझ्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध हा घेईनच आणि या साऱ्या देवांचं अस्तित्व नष्ट करेल. नाही गजासूर, तुझ्या पित्याचा मृत्यू कोणा देवाच्या हातून झाला नसून तू देवी सरस्वती, देवी लक्ष्मी आणि महादेव संगीनी माता पार्वती त्यांच्या दिव्य तेजातून प्रकट झालेला दुर्गा अवतार झालाय. गुरुदेव, आपण मला यांचा ठाव ठिकाणा सांगा. आम्ही त्यांचा घेतो समाचार. नाही गजासूर, त्यांच्या वाटेला जाण्याची चेष्टा करू नको, अन्यथा जीव गमावून बसतील. त्यांच्या शक्तीची कल्पना नाही तुला. सत्यगुरु, माझ्याकडेही अतुल्य बल आहे आणि या अतुल्य बलाच्या जोरावर मी माझ्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध हा घेईनच आणि या साऱ्या देवांचं अस्तित्व नष्ट करेल. काय असता तू ब्रह्मदेव? काय गं? स्वामी, हा गजासूर इथे कसा? गजासूर, निघून जा इथून. ब्रह्मदेव, माझ्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध घेतल्याशिवाय मी इथून मागे हटणार नाही. स्वामी, गजासुराला इथून घालून दे तू. परत येऊ परत जागा जाईल ना आता. देवी सरस्वती, ब्रह्मदेवाबद्दल काहीच करू शकत नाही. स्वामी, आपण गप्प का? उचला शास्त्र आणि संपवून टाका या गजासुराला. नाही देवी, आम्ही विवश आहोत. कारण कोणत्याही देवाला गजासुराला असं वरदान झालं आहे. गजासूर, आला बावली मागे फिर. आता ते शक्य नाही. आता तुझा मृत्यू अटल आहे.
करून जाती दूर नरकाला. अभिमान सोडून गेले मेल तुझला माना, अभिमान सोडून गेले मेल तुझला माना. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. नारायण नारायण. हे दैत्य गजासुरा आपल्याला एवढ्या उंचावून कोणी बरं फेकून दिलं? नारायण नारायण. अरे पण दैत्य गजासुरा तुझ्या ब्रह्मानदी पोचलास तरी कसा? नारायण नारायण. जर का तो ब्रह्मदेव आमच्यापर्यंत पोहोचू शकतो तर त्याला पण का नाही पोहोचू शकत त्याच्यापर्यंत? नारायण नारायण. हे दैत्य गजासुरा, अरे माता लक्ष्मी देवी, माता सरस्वतीपेक्षा उग्र आहे, तेव्हा आता तरी माघार घे आणि तू त्यांच्या वाटेनं न गेलं बरं. नारायण. आता माघार नाही, आता त्या लक्ष्मी देवीचा समाचार घेतो. नारायण नारायण. हे दैत्य गजासुरा, आता तुला एवढीच घाई झाली असेल तर होऊ दे तुझ्या मनाप्रमाणे. हे माते लक्ष्मी देवी, ह्या दैत्य गजासुराला आपल्या भेटीची अति उत्सुकता झाली आहे, तरी कृपा करून त्यांना त्वरित दर्शन द्यावे. आपण हत्यार लक्ष्मी देवी, माझ्या पित्याच्या वधामध्ये आपण देखील सामील होतात. दुष्ट गजासूर, आमच्याशी प्रतिस्पर्धाचा साहस करू नकोस. अन्यथा जो पिता महिषासूर तिथे पाठवला आहे तिथे तुला पाठवेल. देवी लक्ष्मी देवी, आमच्याकडे वरदानी शक्ती आहे, अतुल्य बळ आहे. आम्ही पाहतो तुझ्या शक्तीला. नारायण नारायण. ब्रह्मदेव अशा असुरांना असं वरदान देतातच का? तेच कळत नाही. माते आम्हाला एकच भीती वाटते, हा दैत्य गजासूर माता पार्वतीकडे जाणार नाही ना? त्यांनी जर असं साहस केला तर त्यांचा मृत्यू अटळ आहे. नारायण नारायण. माते येतो आम्ही. नारायण नारायण. हे धन दौलतानी उंच उंच मानवा जातो अवघे सोडोनी, रे मानवा जातो अवघे सोडोनी, रे मानवा जातो अवघे सोडोनी. धन दौलतानी उंच उंच मारी, धन दौलतानी उंच उंच मारी, गमविले या देहातुनी हे मानवा.
परमेश्वराय नमः पति परमेश्वराय नमः पति परमेश्वराय नमः प्रत्यक्ष महिषासुर देवी पार्वती आम्ही ध्यान साधेतून बाहेर निघली काळवाट पाहत होत्या. स्वामी याआधी आपण पती म्हणून लाभावे म्हणून खूप काळ आपली वाट पाहिली. देवी आपण स्वतः शक्ती स्वरूप आहात. स्वामी शक्ती स्वरूप देखील आपल्या सोबती बळ प्राप्त झाले आहे. देवी आपण सावधान आहात ना. स्वामी असं का विचारता? आपण आहात ना माझ्यासोबत, मग भीती कशाची? देवी महिषासुरवादाची वेळ आम्ही तुमच्या सोबत होतो परंतु महिषासुराशी युद्ध आपल्यालाच करावं लागलं. आपल्या कृपाशीर्वादाशिवाय महिषासुराचा वध करणं अशक्य होतं, पण आता आपल्या कृपाशीर्वादामुळे महिषासुराशी वध करू शकले. आता भीती कशाची? देवी महिषासुराचा जरी वध झाला असला तरी त्याचा पुत्र गजासूर अजून जिवंत आहे म्हणून आपण सावध असलेलं बरं. स्वामी शक्तीसोबत साक्षात असताना भय का बाळगावा? आपण आहात ना माझ्यासोबत. शिवाशिवाय शक्ती अधुरी आहे आणि शक्तीशिवाय शिवी अधूर आहे. शिव आणि शिवा एकमेकांपासून अपूर्ण आहेत. म्हणजे या देवी पार्वती आहेत तर मागून प्रहार करण्याची तुझी हिंमत कशी झाली? मी म्हणत आणलं तर तुझा पिता महिषासुरकडे एका क्षणात पाठवलं असतं, परंतु तो ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे वाचला आहेस. तू ताबडतोब पाताळास तुझे गुरु शुक्राचार्याकडे निघून जा. प्रणाम माते. पुत्र गणेश, तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे, पण आमच्यावर आलेल्या संकटाची तुम्हाला चाहूल कशी लागली? ज्यावेळी पिताश्रींनी आपल्याला सावध केलं त्याच वेळी आम्ही सावध झालो आणि आपल्या रक्षणासाठी कैलासी आलो. याचा अर्थ ज्या ज्यावेळी आमच्यावर संकट येईल त्या वेळी तुम्हाला साथ घालायची गरज भासणार नाही. माते, आपला आशीर्वाद अखंड आपल्या पाठीशी राहू द्या. आम्ही आपल्यापासून किती दूर असलो तरी आपल्या रक्षणासाठी सदैव सोबत असू. गणेश, आपल्यासारखा पुत्र आम्हास लाभला, आम्ही धन्य झालो. पिताश्री, माते, आता आम्हाला अनुमती द्या. गुरुदेव पहा आपल्या शिष्याचे काय हाल झाले. गुरुदेव पहा तुझी व्यवस्था पुरी केली आहे. त्या मस्त कसल्या सुंदर बालकनी म्हणजे ते बाळ गणेशाने हो. गणेशुरा तुला मी समजावलं होतं. नक्कीच तू माता पार्वतींना त्रास देण्याचा प्रयत्न केला असणार. गणेशुरा तुला मी सांगितलं होतं आता पार्वती शक्तीसमोर तुझं काहीच चालणार नाही. गुरुदेव, जर का मला माझ्या वरदानी शक्तीचा काही उपयोग होणार नसेल तर काय फायदा या वरदानी शक्तीचा? गणेशुरा तुम्ही सांगते तुझं ऐकशील तर नक्कीच तुझ्या शक्तीचा उपयोग होईल. ठीक आहे गुरुदेव, सांगा मी काय करावं? गणेशुरा काशीच्या ब्राह्मणाने यज्ञ प्रतिष्ठान मांडलंय. तो यज्ञ सफल व्हायला देऊ नकोस. ताबडतोब तिकडे जाऊन थांबव. त्या ब्राह्मणांना तर किड्या मुंग्यासारखं चेडून टाकेल. नाही गजासुर, असं केल्याने भगवान शंकराचा आरोप सोडवून घेशील. मी सांगतो तसंच आहे. तू फक्त यज्ञ सफल व्हायला देऊ नको. जर यज्ञ सफल झाला नाही तर भगवान शंकर प्रसन्न होणार नाही. ठीक आहे गुरुदेव, आशीर्वाद द्या. तुमच्या स्वतःचा स्वतः करून टाकतो.
हे मूर्ख ब्राह्मणांनो, काही झालं तरी तुमचा यज्ञ सफल होऊ देणार नाही. हे मूर्ख ब्राह्मणांनो, तुम्ही मला ओळखलं नाही. मी महाबलशाली महिषासुराचा पुत्र, ब्रह्मदेवाच्या वरदानाने अमर झालेला गजासूर. मनात आणलं तर माझ्या विचार पावलाखाली तुम्हाला किड्या मुंग्यासारखं चिरडून टाकेल. हे दुष्ट गजासुरा, तू आमच्या युद्धामध्ये रस्त्याचा अंत आहे. हे तू महापाप करत आहे. भगवान श्री महादेव तुला याच्या फळाची नक्कीच देतील. जा बोलतात पागल झाले एवढं नारायण सावळे रूप है गोजिरवाणी, रघुमाई टुराया चिरानी. सावळे रूप है गोजिरवाणी, रघुमाई टुराया चिरानी. आषाढी मेघाची सावली हो, भेटी लागे जीवानी हे मूर्ख ब्राह्मणांनो, ताबडतोब तुमचा यज्ञ थांबवा. अन्यथा नारायण नारायण. थांबवा तुमचा यज्ञ. हे देवा, आपल्या सांगण्यावरून हे ब्राह्मण हे मूर्ख, तपस्या करत होते, तरी थांबवा तुमचा यज्ञ. कृपा करून त्यांचे प्राण वाचवावे. गजासूर, काय करतो तुझी दृष्ट थांबव. अन्यथा आमच्या दुसऱ्यातून निघालं महाकाळ तुझा अंत केल्याशिवाय राहणार नाही. नारायण नारायण. कोण? भोलेनाथ, आपण प्रसन्न होण्याऐवजी रागाने लालेला झाला आहात. ताबडतोब त्याच्यात थांबव. तुला जिवंत राहायचं असेल तर पाताळात निघून जा. नाही भोलेनाथा, माझ्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध घेतल्याशिवाय माघार नाही. गजासूर, शेवटची चेतावणी देत आहे, सावधान. नारायण नारायण. भोलेनाथा, माझ्या पित्याच्या वधाचा प्रतिशोध घेतल्याशिवाय माघार नाही. गजासूर, तुला मिळाल्या वरदानाची तुला गर्व झाला आहे. आता
या क्षणी तुझ्या सर्व वरदानी शक्ती नष्ट होतील आता मी तुला शाप देतो तुझा हातीबाबा दे हो गजरूपाची पंधरवाई आता नावाप्रमाणे शोधतोस तू गजसूर शिवशंकर आता तुम्ही माझ्याकडून वरदानी शक्ती काढून घेतला पण जन्मजात वरदानी शक्ती मला मिळाल्या तशाच्या तशा आहे त्या शक्तीचा वापर करून मी तुला संपवून टाकतो त्याच्या आई शिवशंकर शस्त्र न काढू त्याच्या आई शिवशंकर शस्त्र न काढू त्याच्या आई शिवशंकर शस्त्र न काढू नारायण नारायण हे महादेवा हा दैत्य गजासूर आपली तपस्या करता करता आपल्या भक्तीत पडलाय गजासूर माझ्या नामस्मरणाने तू काही साध्य करू शकत नाही शिवशंकर आपण त्यांचे आराध्य आहात त्यामुळे तुम्ही माझ्यावर शस्त्र चालू शकत नाही मत आहेस तू गजासूर तुझ्यासारख्यांचा मी कधीच आराध्य देऊ शकत नाही जो माझी भक्तिभावाने पूजा करेल श्रद्धेने पूजन करेल त्यांच्या रक्षणासाठी मी कायम उपस्थित असते आधी या ब्राह्मणांना संपवतो मग तू दगडा बघतो नारायण नारायण गजासूर आता माझी सहनशक्ती संपत आली आहे गजासूर तुझ्या दंडामध्ये समर्थ असेल तर स्वीकार युद्धाचा आव्हान भोलेनाथ हा गजासूर इथवर आलाय म्हणजे काहीतरी कारण असेलच भोलेनाथ हा प्रवास करून मी माझ्या पित्याचा वादाचा प्रतिशोध थांबवेल अन्यथा माघार नाही गजासूर अजून तुला सांगतोय सावधान भोलेनाथ ब्रह्मदेवाच्या वराने अमर झालेला हा गजासूर आहे एक वेळ मरण पत्करेल पण माघार नाही गजासूर एवढं जर असेल तर स्वीकार युद्ध What?
नारायण नारायण गज जन्मधारा गज उदारा श्री महादेवांचा सोन पावनी यावे श्री गणा सोन पावनी यावे श्री गणा
उशीर हो झाला वाढला धर्म भार सोसवेन मला वाढला धर्म भार सोसवेन मला फुले वेचण्यासाठी बागेत आले होते हे मधुसूदना कुठे आहेस रे तू तू तुझ्या प्रिय सखे राधेला दर्शन नाही देणार का राधे मी तर इथेच आहे काना मला ठाऊक होतं तू माझ्या भेटीला नक्की येणार अगं बाळ म्हणजे मी काना नाही मी ताना माझ्या बायकोचा. काना काय रे ही तुझी भाषा माझी भाषा अशीच आहे. काना पुरे झाली थट्टा आधी तू भानावर ये ना माझ्या बायकोन बघितलं ना तर माझ्या तोंडात पडतील वाहना. काना नाही जास्त बघा सांगत होतो पण तू ऐकून घेशील तर ना काना समजून मला हात बिलगलीस. क्षमा करा मला वाटलं की काना समज तू मला काना समजली पण माझा पण नुसता धाकधाक वाढला ना. बरं आता मी येतो. आज असं का होतंय माझ्यासोबत जिकडे तिकडे कानाचा फास का होतोय पाहिलंच ना काना आता कोणी पाहिलं असतं तर अनर्थ ओढवला असता. काना कुठे आहेस रे तू राधे मी तर इथेच आहे पाहिलंच ना काना मी त्या व्यक्तीला अगं हे पाय म्हणजे कोणाला पण मिळते काना होता अगं तू काय भानावर आहे का नाही हा? पण काय गो तू बाजारात जातेस की इकडे मिठ्या मारायला येतेस. अगं मावशी तू काय करते इकडे अगं म्या काय करते म्हणजे काय मी आली होती फुलं याचायला इकडे येता येता अशी काय म्या काय भरायला आहे अगं कुणी बघितलं तर काय होईल. अगं मावशी इथे काना होता अगं बाय तो डोक्यात का फिरला असं चल घरला. तू हो पुढे मी येते नक्की ना हो आता मिठ्या मारत बस चल ग पटापट अगं तू हो पुढे बरोबर मी वाट बघते तुझी.